पूर्ण आवाज आला, "राहुल, अरे दरवाजा उघड रे. अरे बाबा मी संकटात सापडलेली, मला मध्ये घे." आता गणेश आणि बजरंगचं तर एकदम धडधड जीव करायला लागला, की कोण आहे बाई? गाडीच्या काचेतून मध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहे. इतके चित्रविचित्र चेहरे होते त्यांचे. बापरे! तर थरकाप झाला. यांना असं वाटलं, की आपण बी आता हे दोघं बेशुद्ध पडले, आपणही बेशुद्ध पडू का काय? पण दोघं डोळे विस्फारून पाहत होते आणि एकदम स्थिर पुतळ्यासारखे बसून राहिले. फक्त डोळे फिरत होते यांचे, की पाहताय बाहेर, की हा कृत्या कोण फिरतंय बाहेर? त्या बाईने परत आवाज दिला, "हे राहुल, अरे दरवाजा उघड रे. अरे बाबा मी बाहेर एकटी सापडलेली. जंगल आहे, रात्रीची वेळ आहे. एखादं वाघ येईन तर मला खाऊन टाकीन रे बाबा. अरे मी रस्ता चुकून गेली. दरवाजा उघड, मला मध्ये घे गाडीत." आणि नंतर एकदम बेसूर हसण्याचा आवाज. दुसरी बाई बोलली, "ते की नाही झोपून गेले असतील, ते घाबरले असतील. तुझा आवाज काय जाणार आहे त्यांना? दरवाजा ठोक. गाडी जोड आली का मागे सरकून जायचे." दोन काळे आकृते माणसाचे होते, ते म्हणाले, "गाडी जोड जाऊ नका."